नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह न्यूज नेटवर्क. लोकसभेचे वारे वाहू लागले असताना आता सध्या काही दिवसावर हिंगोली लोकसभा निवडणूक सुद्धा होणार आहे. या लोकसभेच्या रिंगणामध्ये अनेक उमेदवारांनी विविध पक्षातील गुडघ्याला भाषण देखील बांधल्याचं पाहायला मिळतं. आज हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखडे माझ्यासोबत आहेत. साहेब, कशा पद्धतीनं या नंतरचा रणनीती असणार आहे? अनेक जणांनी गुडघ्याला भाषण मारलं. अनेक जण उमेदवार तिकीट मागतात. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल, कशा पद्धतीने बघता तुम्ही याकडे? काय नाही, हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांची गर्दी आहे. ही प्रत्येकच मतदारसंघामध्ये असते. परंतु नेमकं उमेदवारी कोणाला बहाल करायची हे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब करत असतात. या ठिकाणी त्या उमेदवाराची योग्यता तपासतात, त्यांची लोकप्रियता बघतात. तो कसा आहे, कसा नाही, तो काम कसा करतो, काय करतो, या सगळ्या गोष्टीच्या आणि लोकातला जनतेमधला उमेदवार सन्माननीय पक्षप्रमुख यांनी आजपर्यंत दिलेले आहेत. आणि उद्या सुद्धा हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा जनतेच्या मनातलाच उमेदवार या ठिकाणी दिला जाईल. आपण आमदार होतात, खासदार सुद्धा होतात. आता शिवसेनेमध्ये 2 गट झाले, राष्ट्रवादीमध्ये 2 गट झाले, असे एका पक्षात 2 गट झाले. तेव्हाचं राजकारण आणि आताचं राजकारण याकडे कशा पद्धतीनं तुम्ही? नाही, ते राजकारण आणि आताचं राजकारणामध्ये खूप आपल्याला या ठिकाणी तफावत पाहायला मिळते. कारण काय की ते राजकारण सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये शिवसेना होती. आणि त्याच प्रकारे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब पक्ष म्हणजे शिवसेना प्रमुखाच्याच पावलावर पाऊल ठेवून आज ते महाराष्ट्रामध्ये शिवसेना या ठिकाणी आज ते घेऊन चलत आहे. आणि आज जे काही शिंदे गट या ठिकाणी निर्माण झालेला आहे, या शिंदे गटानंच फक्त या ठिकाणी घाण केली असं म्हणता येणार नाही. या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी संबंध या देशातल्या राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी घाण केलेली आहे. आणि याच्यामुळे लोकांना सुद्धा किसळ येत आहे. आज भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढा देते. या देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय मोदीजी सांगतात भ्रष्टाचार मुक्त हा देश करू, परंतु भ्रष्टाचार मुक्त देश यांनी केलेला नाही. यांनी काय केली, भ्रष्टाचार युक्त भारतीय जनता पार्टी या ठिकाणी बनवलेली आहे. जे काही लोक भ्रष्टाचारामध्ये अडकले होते, उदाहरणार्थ आमच्या नांदेड जिल्ह्याचे आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण असतील, काय त्यांच्यासोबत काही गोतावळा असेल, किंवा अजितदादा पवार असतील. आपण आता महाविकास आघाडीमध्ये आहेत. आपणच आता नाव घेत आहे अशोकराव चव्हाण यांचं. अशोकराव चव्हाण हे काँग्रेसमधून भाजपामध्ये त्यांनी प्रवेश घेतला, तर महाविकास आघाडीला याचा फटका बसेल का? मी आपल्या माहितीसाठी सांगतो, अशोकराव चव्हाणामुळे महाविकास आघाडीला तीळ मात्र सुद्धा फटका नाहीये. 1 मताचं सुद्धा ते नुकसान महाविकास आघाडीचं करू शकणार नाही. उलट मी सन्मान्य अशोकरावचं अभिनंदन करेल की तुम्ही तिकडे गेल्यामुळे आम्ही महाविकास आघाडी नांदेड, हिंगोली, परभणी सबंध मराठवाड्यातच नसून तर या राज्यामध्ये मजबूत मानतो या ठिकाणी निर्माण झालेली. कालच काही माध्यमावरती आपले व्हिडिओ पाहिले, आपल्या बाईट्स पाहिला. आपण नांदेडची लोकसभा काँग्रेसकडून लढवण्यात इच्छुक आहे? नाही, प्रश्न असा आहे की काँग्रेसकडे जे काही कोणी उमेदवार जात असेल तर त्या उमेदवाराला धमक्या दिल्या जातात, त्यांना ईडीची भीती दाखवल्या जाते, सीबीआयची भीती दाखवल्या जाते, त्यांना जेलमध्ये टाकतो अशा धमक्या जातात. त्याच्यामुळे मग मी सांगितलं की बाबा ठीक आहे, तर कुणाला जर ही जर लोक समजा कोणाला भीती वाटत असेल तर तुम्ही बाजूला व्हा. आणि काँग्रेसकडे जर उमेदवार नसेल तर काँग्रेसवाल्यांनी नांदेड लोकसभा एक शिवसेनेकर म्हणजे उद्धवजीकडे द्यावी. मी स्वतः लढवतो. तो मराठवाड्यात त्यांना कुठंच जागा नाही, पण महाराष्ट्रात सुद्धा भारतीय जनता पार्टी 8 जागाच्या वर जागा जिंकू शकत नाही. मागच्या काही दिवसापासून आपण पाहत असाल तो 400चा आकडा पार करणार अशी सुद्धा वल्गना, अशा सुद्धा चर्चा भाजपच्या म्हणजे महायुतीच्या पदाधिकाऱ्याकडून, त्या भावी उमेदवाराकडून चर्चा होत असताना त्यांचा 8चा बी आकडा पार होणार नाही अशी टीका या ठिकाणी हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखडे
यांनी बोलताना व्यक्त केली. माझे सहकारी भागवत उदास, मी उमेशकर, प्रवाह न्यूज नेटवर्क, हिंगोली.